एकदा एसपी ऑफिसला कार्यक्रम होता, एसपी ऑफिसच्या उद्घाटनाचा. माननीय देवाभाऊ त्या कार्यक्रमाला आले. तिथं जयंतराव, विश्वजित, विशाल पाटील खासदार, हितले आमदार, आणखी 1-2-3 आमदार सगळे होते. मी आलो. मी कायला बघतोय, तुम्हाला माहित आहे. मला विश्वजित कदम आणि विशाल दादा म्हणले काय चाललंय, कसं चाललंय, हातात हात दिला, माझ्याशी बोलले. मी पुढे गेलो. जयंत पाटील त्यांना त्याच्याबरोबर कशाला बोलताय. त्यातल्याच एकानं मला सांगितलं, अरे ती बारक्या पोरासारखं शाळेमध्ये त्याच्यासंग कशाला बोलताय. अरे मी कुणाशीच बोलत नाही ना, मला काय पडलंय कोण बोलला नाही बोलला, मला काय करायचंय. पण तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय, त्याला एकटा पाडा म्हणे. एकटा पाडा. अरे मी एकटाच आहे. सिंह एकटाच असतो. सिंह एकटाच असतो ना, तो काय कळपात येतो का. आणि मी काय तुम्हाला लढायला एकदम खुल्लाय, खुल्लाय. राजकारणामध्ये जय पराजय होत असतात. एका विजयानं कुणी सिकंदर होत नाही आणि एखाद्या पराभवानं कुणी संपत नसतो. ही राजकारणाची आमची पद्धत आहे. मी तर किती वेळा पडलोय, लोकांना वाटतच नव्हतं कधी निवडून येईल का नाही पडत. लय जण झटलेत तिकडं. नावं आता घ्यायला नको, वरचे सगळे दमलेत गोपीचंदला पाडा म्हणणारे. तुम्ही पाडायचा लांबचा विषय आहे आणि माझं काही कुणाशी शत्रुत्व नाही. परंतु जर तुम्ही त्या पद्धतीनं खुणसी भावनेनं आमच्या विरोधात जाणार असाल, ज्या दिवशी रणांगण लागेल ना त्या दिवशी फक्त पळावंच लागेल, दुसरं काय करावं लागणार नाही, पळावं लागेल. एकदा रणांगण लागू द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.